नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील महत्त्वपूर्ण पद ग्रामसेवक तर या पदासाठी महत्त्वपूर्ण असणारा घटक म्हणजे कृषी. तर कृषी घटक आणि याचबरोबर मूलभूत संगणक ज्ञान तर या दोन विषयांमधील काही आपण या ठिकाणी तांत्रिक प्रश्नांची उजळणी करणार आहोत. तर बघा, हे सर्व प्रश्न TCS IBPS पॅटर्नवर आधारित असणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण एकूण 150 प्रश्नांचा या ठिकाणी सराव करणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, जेणेकरून या व्हिडिओची नक्कीच तुम्हाला मदत मिळू शकेल. तर बघा, प्रश्न पहिला आहे, डॉक्टर सी टी पटेल यांनी 1970 मध्ये विकसित केलेली कपाशीची पहिली व्यापारी जात कोणती? तर ती जात कोणती? MCU 4. महाराष्ट्रात पाणलोट विकास कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला? 1983 मध्ये. सरकी पेंड वासरांना खाऊ घालण्यास योग्य नाही असे सांगितले जाते, कारण त्या पेंडीमध्ये काय असते? तर त्या पेंडीमध्ये असते गॉसिपॉल. अल्कली जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या पदार्थांचा वापर केला जातो? तर जिप्समचा वापर केला जातो आणि जिप्समला काय म्हटले जाते? भूसुधारक असे देखील म्हटले जाते. केळी या पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका हा रोग कशामुळे होतो? तर बंची टॉप होतो विषाणूमुळे. भारतात मध्यवर्ती बटाटा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे शिमला या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर अकोला या ठिकाणी आहे. भारतात कोणत्या प्रकारच्या खतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो? तर नत्रयुक्त खतांचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात केला जातो. कापसामधील बीटी म्हणजे काय? तर बॅसिलस थ्युरिजिनसिस म्हणजे काय? बीटी. पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो? तर पनामा हा रोग कोणत्या फळझाडावर आढळतो? तर केळी या फळझाडावर पनामा हा रोग आढळतो. ग्लुटेन हे प्रथिन कोणत्या पिकामध्ये असते? तर गहू या पिकामध्ये ग्लुटेन हे प्रथिन असते. जनावरांना लाळ आणि खुरकत आजार कशामुळे होतो? तर विषाणूमुळे होतो. विषाणूमुळे जनावरांना लाळ आणि खुरकत हा रोग होतो. शेंगवर्गीय वनस्पतीबरोबर सहजीवी पद्धतीने राहून नत्र स्थिर करणारा जीवाणू कोणता आहे? तर तो आहे रायझोबियम. कोणता? रायझोबियम. निलगिरीचा वृक्ष कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर निलगिरी या वनस्पतीच्या म्हणजेच वृक्षाचे जे वैज्ञानिक नाव आहे ते काय आहे? युकॅलिप्टस टेरिटोकर्निस. तारा म्हणजे सनहेम्प हे पीक प्रामुख्याने कोणत्या उपयोगासाठी घेतले जाते? तर हिरवळीच्या खतासाठी. सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याचे तापमान मोजण्याचे साधन म्हणून कशाचा वापर केला जातो? तर लायसीमीटरचा वापर या ठिकाणी केला जातो. जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळीची जात ती म्हणजे कोणती? सानेन. एगमार्क ही संज्ञा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर कृषी विपणन क्षेत्राशी संबंधित. महाराष्ट्रात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न कोणत्या जिल्ह्यामध्ये होते? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये होते. वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर ज्वारी या पिकासाठी वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा उपयुक्त असते. महाराष्ट्रात 90% मृदा कशापासून तयार झालेली आहे? तर बेसॉल्ट खडकाच्या अपक्षयापासून. महाराष्ट्रात सामाजिक वनीकरण कार्यक्रम केव्हा सुरू झाला? 1982 मध्ये. उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध असणारी मेंढीची जात कोणती आहे? तर ती आहे काश्मीर मेरिनो. पिकांना फुटवे येण्यासाठी कोणत्या अन्नद्रव्याची गरज असते? तर स्फुरद या अन्नद्रव्याची गरज असते. वारा संरक्षके फळझाडापासून किती दूर अंतरावर लावतात? तर 40 फुटाच्या अंतरावर लावतात. आंब्याच्या झाडाच्या फांद्यावर वाढणारी अहरित वनस्पती परजीवी ती म्हणजे कोणती आहे? तर ती आहे अमरवेल. झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता आहे? तर तो आहे पोटॅशियम. झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक पोटॅशियम. धडक सिंचन विहीर योजनेत लाभार्थ्यांसाठी अनुदानाची मर्यादा कितीपर्यंत आहे? तर 2.5 लाख रुपयापर्यंत. जिऱ्यामध्ये आढळणारे पाचक द्रव्य त्याचे नाव काय? तर थायमॉल. जिऱ्यामध्ये काय आढळते? थायमॉल हे पाचक द्रव्य आढळते. कांदा पिकातील अवेळी आलेल्या फुलोऱ्यास काय म्हणतात? तर त्याला म्हटले जाते बेंगळे. मिरचीसाठी 1 हेक्टर क्षेत्राकरिता किती बियाणे लागते? तर 1.5 किलो म्हणजे 1.5 किलो. जट्रोपा वनस्पतीपासून कशाची निर्मिती केली जाते? तर बायोडिझेलची निर्मिती जट्रोपा या वनस्पतीपासून केली जाते. शेवंती हे कोणत्या प्रकारचे फुलपीक आहे? तर हे आहे लघुदिन प्रेमी फुलपीक. डाळिंबाची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने केली जाते? तर गुटी कलमाद्वारे डाळिंबाची
अभिवृद्धी केली जाते. राष्ट्रीय वनविषयक धोरणानुसार किती जमीन जंगलव्याप्त असावी लागते? तर 33% एवढी जमीन. महाराष्ट्राचा साखर उतारा किती आहे? तर महाराष्ट्राचा साखर उतारा आहे 11.15. हृदयविकार असणाऱ्या व्यक्तींना कोणत्या तेलाचा उपयोग होतो? तर त्यांना उपयोगी पडते करडईचे तेल. कोणत्या पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते? तर सोयाबीन या पिकामध्ये प्रथिनाचे प्रमाण सर्वाधिक असते. आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे की सोयाबीनमध्ये किती टक्के तेलाचे प्रमाण असते? तेलाचे प्रमाण सोयाबीनमध्ये किती टक्के असते? कोणत्या वर्षापासून देशामध्ये भूदान चळवळ सुरू करण्यात आली? तर आचार्य विनोबा भावे यांनी 1951 मध्ये देशामध्ये भूदान चळवळ सुरू केली होती. PAMS 38 हे सुधारित वाण कोणत्या पिकाचे आहे? तर हे आहे सोयाबीन या पिकाचे सुधारित वाण. सायडर व्हिनेगर हे कशापासून बनवले जाते? तर सायडर व्हिनेगर बनवले जाते सफरचंदापासून. देशात क्षेत्रीय ग्रामीण बँक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर 1975 मध्ये. काकडीवर्गीय पिकांमधील कडवटपणा कशामुळे येतो? तर कुकुरबिटॅसिनमुळे काकडीवर्गीय पिकांमधील कडवटपणा येतो. यानंतरचा पुढचा प्रश्न, ऊसाच्या पानांवर हिरवट पिवळसर रेषा दिसतात, याचे कारण कशाची कमतरता असू शकते? तर लोहाची कमतरता असू शकते. विषाणूमुक्त रोपे निर्माण करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात? तर टिश्यू कल्चरचा वापर या ठिकाणी केला जातो. खडकात किंवा खडकावर वाढणाऱ्या फुलझाडांना काय म्हणतात? लिथोफाइट्स असे म्हटले जाते. डॉक्टर सेक्सलेट यांनी दुधाचे पाश्चरीकरण प्रथम कोणत्या वर्षी केले? तर 1886 मध्ये. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 केव्हापासून अंमलात आला? 26 जानेवारी 1962 पासून. आल्याचा स्थानिक वाण कोणत्या नावाने ओळखला जातो? माहीम या नावाने ओळखला जातो. 100 ग्रॅम रताळ्यापासून किती कर्बोदके मिळतात? तर 100 ग्रॅम रताळ्यापासून मिळतात 38 ग्रॅम कर्बोदके. ग्रामीण भागातील वित्तीय गरज भागवणारी शिखर संस्था ती म्हणजे कोणती? नाबार्ड. तर तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे की नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आणि कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली? चामडे उत्पन्नाशी संबंधित असणारी क्रांती आहे ती म्हणजे तपकिरी क्रांती. भारताचा सर्वात जास्त प्रदेश व्यापणारा मृदेचा प्रकार कोणता आहे? तर ती आहे गाळाची मृदा. देशातील सर्वात जास्त प्रदेश व्यापणारी गाळाची मृदा. उफणणी प्रक्रियेसाठी वाऱ्याची किमान गती किती असावी लागते? तर 15 किलोमीटर प्रति तास. तुषार सिंचन पद्धत विशेषतः कोणत्या जमिनीकरता योग्य आहे? तर रेताड जमिनीकरता योग्य आहे तुषार सिंचन पद्धत. IWMI म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्था. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 1 जुलै या दिवशी. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण. तर ती मृदा आहे जांभी मृदा. भारत सरकारद्वारे राष्ट्रीय उद्यान संस्थेची स्थापना कधी करण्यात आली? 1984 मध्ये. टिक्का डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो? तर भुईमुग या पिकावर आढळतो टिक्का डिसीज हा रोग. देशातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक कोणते आहे? तर ते आहे कापूस. CSH6 हा कोणत्या पिकाचा एक प्रकार आहे? तर ज्वारी या पिकाचा एक प्रकार आहे. वाळवीच्या नियंत्रणासाठी असणारे प्रभावी कीटकनाशक ते म्हणजे कोणते? क्लोरोपायरिफॉस. पाण्याच्या विसर्जनाचा दर मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण हायड्रोग्राफ. स्फुरद कमतरता निर्देशक म्हणून कोणत्या पिकाचा उपयोग केला जातो? तर मोहरी. भारतातील नीलक्रांतीचे जनक हिरालाल चौधरी. कांद्यामध्ये तिखटपणा आणणारे द्रव्य अलील प्रोपिल डायसल्फाइड. जमिनीतील ढेकळे फोडण्यासाठी कोणत्या अवजाराचा वापर केला जातो? मैंद. लिंबावरील होणारा सायटस कॅन्कर हा रोग कशामुळे होतो? जीवाणूमुळे. बियाणे कायदा 1966 मध्ये किती विभाग आहेत? एकूण 25 विभाग. 1 एकर क्षेत्र म्हणजे किती चौरस फूट? 43,560 चौरस फूट म्हणजे 1 एकर. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाची सुरुवात केव्हा झाली? 1978-79 मध्ये. युरियामध्ये नत्र कोणत्या स्वरूपात असते? अमाइडच्या स्वरूपात. फळझाडांमध्ये जर टिंबची कमतरता असेल तर फुलांची गळ होते, तर फळझाडांमध्ये जर स्फुरदची कमतरता असेल तर फुलांची गळ होते. सफरचंदातील कडवटपणा कोणत्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? कॅल्शियम.
हवा आणि पाण्याचा मातीतील संचार म्हणजे काय? तर मातीची पारगम्यता. भारतामध्ये खतांचे उत्पादन व विक्री कोणत्या कायद्याअंतर्गत केली जाते? खत नियंत्रण आदेश 1985 नुसार. फळ काढणीपूर्वी फळगळ थांबवण्यासाठी कोणते संयुग वापरले जाते? NaA. कोणत्या मातीची स्थिर घनता सगळ्यात जास्त असते? रेताड, लोमी या मातीची स्थिर घनता सगळ्यात जास्त असते. देशात मलबेरी रेशीम उत्पन्नात आघाडीवर असणारे राज्य? आंध्र प्रदेश. मसुराचे शास्त्रीय नाव काय आहे? लेस क्युलिनॅरिस. जवाहर रोजगार योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? 1989 मध्ये. कार्नेशनच्या लागवडीनंतर किती आठवड्यांनी फुले येण्यास सुरुवात होते? 15 ते 20 आठवड्यांनी. सल्फेट ऑफ पोटॅशमध्ये K2O चे प्रमाण किती टक्के असते? तर 48.0%. कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक यांना काय म्हणतात? दुय्यम पोषण द्रव्य. जेव्हा एखाद्या खतामध्ये एकच पोषक द्रव्य असते तेव्हा त्याला काय म्हटले जाते? सरळ खत. ज्या क्षेत्रातील पर्जन्य 750 मिमी पेक्षा कमी असते त्यास काय म्हटले जाते? कोरडवाहू. महाराष्ट्रात कांदा संशोधन केंद्र कुठे आहे? राजकोट नगर या ठिकाणी. भाताच्या पिकाला कोणते हवामान अधिक मान होते? तर उष्ण व दमट हवामान. क्षारयुक्त जमिनीत वाढणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? हॉलोफाइट्स. भारतात ज्वारीमध्ये प्रामुख्याने घेतले जाणारे आंतरपीक तर ते आहे तूर. भारतात कृषी मूल्य आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली? 1965 मध्ये. भारतात दुधाचा महापूर ही योजना केव्हा सुरू झाली? 1971 मध्ये. महाराष्ट्रात रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी. यानंतर पाहूया आपण मूलभूत संगणक विषयक या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण प्रश्न. भारतातील पहिला सुपर कम्प्युटर कोणता आहे? परम 8000. 1 जुलै 1991 रोजी परम 8000 लॉन्च करण्यात आला. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे सीडॅकने हे नाव दिले आहे आणि या प्रकल्पाचे प्रमुख कोण होते? विजय पांडुरंग भाटकर. COBOL. कोबोलचे पूर्ण रूप काय आहे? कोबोल म्हणजे कॉमन बिझनेस ओरिएंटेड लँग्वेज. हे प्रथम 1960 मध्ये कोडिसेल समितीने डेटा सिस्टीम भाषांवरील परिषद विकसित केले. हे प्रामुख्याने व्यवसायाभिमुख ॲप्लिकेशनमध्ये वापरण्यासाठी संकल्पित केलेले आहे. ASCII म्हणजेच काय? अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन एक्सचेंज. बायसचा लॉंग फॉर्म काय होतो? बेसिक इनपुट आउटपुट सिस्टम. DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. EBCDIC म्हणजे काय? एक्सटेंडेड बायनरी कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड. HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. IBM म्हणजे इंटरनॅशनल बिझनेस मशीन. मदत हेल्प उघडण्यासाठी कोणती फंक्शन की वापरली जाते? तर कीबोर्डवरील F1 ही फंक्शन की वापरली जाते हेल्प उघडण्यासाठी म्हणजे मदत उघडण्यासाठी. F2 चा वापर त्यासाठी केला जातो? निवडलेल्या फाईल्स किंवा फोल्डरचे नाव बदलण्यासाठी. F3 चा वापर फाईल किंवा फोल्डर शोधण्यासाठी. F4 चा वापर अल्ट की वापरून सक्रिय विंडो बंद करण्यासाठी. F5 वर्तमान पृष्ठ रिफ्रेश करण्यासाठी किंवा रिलोड करण्यासाठी. F6 बऱ्याच वेब ब्राउझरमध्ये कर्सर ॲड्रेस बारवर हलवण्यासाठी. F7 चा उपयोग शब्दलेखन तपासण्यासाठी किंवा व्याकरण तपासण्यासाठी. F8 विंडोजमधील बूट मेनूमध्ये प्रवेश करण्यासाठी F8 चा वापर केला जातो. F9 फंक्शन कीचा वापर MS वर्ल्डमध्ये दस्तऐवज रिफ्रेश करण्यासाठी. F10 चा वापर ॲप्लिकेशनचा मेनू बार सक्रिय करण्यासाठी. F11 वेब ब्राउझरमध्ये पूर्ण स्क्रीन प्रविष्ट करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी F11 फंक्शन कीचा वापर केला जातो. F12 MS वर्ल्डमध्ये सेव्ह ॲज डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी F12 फंक्शन कीचा वापर केला जातो. संगणकातील प्रतिमा स्वरूपमध्ये PNGचे पूर्ण रूप काय आहे? PNG म्हणजे पोर्टेबल नेटवर्क ग्राफिक्स. PNG फॉर्मॅट 1995 च्या सुरुवातीला विकसित करण्यात आले होते. JPG म्हणजे काय? जॉईंट फोटोग्राफिक एक्सपर्ट ग्रुप. नंतर काय शॉर्ट फॉर्म? GIF म्हणजे ग्राफिकल इंटरचेंज फॉर्मॅट. TIFF टॅग अँड टॅग इमेज फाईल फॉर्मॅट. BMP म्हणजे बिटमॅप.
SVG स्केलेबल व्हेक्टर ग्राफिक्स, PSD फोटोशॉप डॉक्युमेंट, PDF पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, EPS इनकॅप्सुलेटेड पोस्टस्क्रिप्ट, रॉ इमेज फॉर्मॅट, AI एडोब इलस्ट्रेटर डॉक्युमेंट. जेव्हा संगणक चालू केला जातो तेव्हा ते हार्डवेअर कोड योग्यरित्या कार्य करत आहे की नाही हे पाहण्यासाठी निदान चाचण्यांचा संच असते. तर या प्रक्रियेला काय संबोधले जाते तर पोस्ट म्हणजे काय, पॉवर ऑन सेल्फ टेस्ट. संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो तर 2 डिसेंबर या दिवशी संगणक साक्षरता दिवस साजरा केला जातो. संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते, चार्ल्स बॅबेज. पहिल्यांदा शोध लावलेल्या संगणकाचे नाव काय होते, डिफरेन्शियल इंजिन. बायस चे पूर्ण नाव काय, बेसिक इंटरनल आउटपुट सिस्टम. WWW चा शोधकर्ता कोण आहे, वर्ल्ड वाईड वेब. टिम बर्नर्स-ली आणि रॉबर्ट कॅलिसिया. तर या दोघांनी मिळून 1989 मध्ये WWW चा शोध लावला, म्हणजेच वर्ल्ड वाईड वेब. कॅशे मेमरी कशासाठी वापरली जाते, मेमरी आणि प्रोसेसर दरम्यानचा वेग अडथळा दूर करण्यासाठी संगणकात कॅशे मेमरी वापरली जाते. संगणकात रॅम चा अर्थ काय आहे तर रॅम म्हणजे संगणकात रँडम ॲक्सेस मेमरी. तर हा संगणकाचा मेमरीचा एक प्रकार आहे जो रँडमली ॲक्सेस केला जातो. याचा अर्थ असा आहे की संगणकामध्ये चालू असणारे काम हे तात्पुरते स्टोअर करून ठेवणे. फाईल सेव्ह केल्यानंतर संगणक बंद असतो तेव्हा कुठल्या ठिकाणी डेटा अपरिवर्तित राहतो. तर जेव्हा एखादी फाईल सेव्ह केल्यानंतर संगणक बंद केला जातो तेव्हा डेटा दुय्यम स्टोरेज म्हणजे सेकंडरी स्टोरेजमध्ये असतो. URL मध्ये HTTP म्हणजे काय तर HTTP URL मधील एक प्रोटोकॉल आहे. HTTPचा संपूर्ण मंच हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असा आहे. ईमेलचे जनक कोणाला म्हटले जाते, ईमेलचे जनक कोणाला मानले जाते तर रेमंड टॉम्लिन्सन यांना, द फादर ऑफ ईमेल. HTML चे पूर्ण रूप काय, हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. HTTPS चा विस्तार काय आहे, HTTPS हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPS प्रोटोकॉल OSI मॉडेलच्या ट्रान्सपोर्ट लेअरवर कार्य करते जे लेअर सिक्युरिटीसाठी ओळखले जाते. कम्प्युटरचा पहिला माऊस कोणी बनवला होता, प्रथम संगणक माऊस डग्लस एंजलबर्टने 1960च्या दशकात कम्प्युटरचा पहिला माऊस तयार केला होता. सो फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग.